संविधानांवर बोलणारे त्याचं आचरण मात्र करत नाहीत. राष्ट्रपतीच्या अपमानांवर ते शांत बसत आहेत, असा टोला भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी ठाण्यात बोलताना लगावलाय. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील प्रकार अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं. त्याचा आपण निषेध करत असून राष्ट्रपती संथाल येथे आले असताना तिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नाही तर त्यांच्या पदाचा अपमान आहे, असंही वाघ यांनी सांगितलं. रविवारी 8 मार्च रोजी ठाणे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा आणि महिला कायदे याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम वर्तकनगर येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रा वाघ उपस्थित होत्या. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, महिला अध्यक्षा स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे आदीही उपस्थित होते. येत्या काळात भाजपच्या पक्षीय ताकदीत वाढ होईल. आपण खूप भाग्यवान आहोत. परदेशात महिलांना मतासाठी झगडावं लागलं, परंतु आपल्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच तो हक्क मिळाला. त्यांच्यानंतर महिलांना कोणी न्याय दिला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. आज विधानसभा आणि विधान परिषदेत इतर पक्षापेक्षा भाजपची महिला आमदारांची संख्या अधिक आहे, असंही वाघ यांनी नमूद केलं. सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात महिलांना नोकरी जाण्याचा धोका कमी असतो, परंतु खाजगी क्षेत्रात हा धोका अधिक असतो. खाजगी क्षेत्रात 90% महिला काम करतात, त्या तिथे पॉश ॲक्टची अंमलबजावणी होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा कायदा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज पंचायत ते लोकसभेपर्यंत महिलांचं खच्चीकरण सुरू आहे. त्यांना त्रासही दिला जातो. स्वपक्षातील तसंच विरोधकांमधील पुरुषांकडून महिलांचं खच्चीकरण केलं जातं. महिलेच्या कामावर बोला, परंतु तिच्या कुटुंबावर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, असं आवाहन वाघ यांनी केलं. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर आजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा असावा, असंही वाघ यांनी सांगितलं. वेगवेगळ्या परदेशामध्ये लोकांचं फेरीवाले जे आहेत त्या लोकांचा प्रश्न मोठा आलेला मला आहे. असं वाटतं की कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जे फेरीवाले आहेत त्यांना हटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा बांगलादेशी जे हॉकर्स आहेत त्यांना हटवायचं काम चालू झालंय. आमच्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी ती मोहीम हातामध्ये घेतली आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं की कालच मी बातमी वाचली, कुठेतरी BMCच्या कर्मचाऱ्यांवरतीच या लोकांनी हल्ला केलाय. अशाही घटना या ठिकाणी होत आहेत. परंतु बेकायदेशीर अशी जी लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना हटवण्याचं काम हे त्या ठिकाणचं प्रशासन करतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचं काम हे सगळ्याच महानगरपालिकेमधून होताना आपल्याला दिसेल. अधिवेशनामध्ये डिजिटल बाल सुधारगृह हा विषय मांडतात, तर त्याच्यापुढे काही तुम्ही डिजिटल बाल सुरक्षा धोरण ही आजची गरज आहे. आपण पाहतो की मुलं काय पाहतात किंवा काय नाही, किंवा मला असं वाटतं की पालकांनी त्यांचं पालकत्व हे कळत न कळतपणे त्या मोबाईल्सला देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे मुलांची किती पद्धतीचे क्राईम्स आपल्याला होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुलांनी, छोटी मुलं आहेत ती, मला वाटतं काही 11 वर्षाची वगैरे मुलं असतील, त्यांनी त्या दुसऱ्या मुलावरती अत्याचार केला. काही आपण बघतो की गेम्समध्ये इतके वाहत जातात की त्या मुलींनी आत्महत्या केली. अशा घटना राज्यात आणि देशात वाढताना दिसत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या विधेयकाची गरज आहे. थँक्यू.